माझ्या सासू-सासऱ्यांनी सगळ्या परिवाराच्या समोर त्यांची पूर्ण संपत्ती त्यांच्या दोन्ही मुलींच्या नावावर केली. आम्ही मागच्या 5 वर्षापासून भाड्याच्या छोट्याशा घरात राहत आहोत. माझ्या नवऱ्याची कमाई आणि माझे दागिनेसुद्धा त्यांना विश्वासाने दिले. पण त्या बदल्यात आम्हाला फक्त एक वाक्य ऐकायला मिळालं, मुलगा कुठे पण राहील. त्या रात्री माझा नवरा अशोक एकही शब्द बोलला नाही. मला असं वाटलं की ते सगळं सहन करतील, सोडून देतील. पण दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या आईवडिलांना फक्त एवढंच म्हणाले, आई बाबा, मी आणि प्रिया कायमची निघालो आहोत आणि आता निर्णय घरात नाही तर कायद्याने होईल. त्यानंतर जे झालं त्याने पूर्ण कुटुंबाची कायापालट केली. त्या दिवशी माझ्या सासऱ्यांनी फक्त त्यांच्या संपत्तीची वाटणी केली नव्हती. तर त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या 5 वर्षाच्या मेहनतीला, माझ्या आईने मला लग्नात दिलेल्या दागिन्यांची किंमत आणि आम्ही केलेल्या त्यागाला एका वाक्यात संपवले होते. सगळ्यात जास्त दुःख या गोष्टीचं होतं की करोडोंची संपत्ती फक्त दोन्ही मुलींच्या नावावर केली गेली. सगळ्यात जास्त दुःख या गोष्टीचं वाटत होतं की माझा नवरा अशोक पूर्ण वेळ एक शब्द पण बोलला नाही. शांत बसला होता. ना त्यांनी त्यांच्या वडिलांना कुठला प्रश्न विचारला आणि नाही आईकडे बघितलं, त्यांच्याशी वाद घातला. त्या क्षणी मला असं वाटलं की मीच मूर्ख होते की मागच्या 5 वर्षापासून मी या घराला आपलं मानलं होतं. माझं नाव प्रिया. मी एका बँकेत नोकरी करते. माझा नवरा अशोक एक इंजिनियर आहे. आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले आहेत. आम्ही या 5 वर्षात कधी फालतू खर्च केला नाही. ना कधी बाहेर सुट्टीला फिरायला गेलो आणि नाही ब्रँडेड कपडे खरेदी केले आणि नाही आमच्या छोट्या छोट्या गोष्टी पण गरजेच्या समजलो. आम्ही एका छोट्याशा फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होतो. मोठा फ्लॅट भाड्याने घ्यायचा विचार केला, पण प्रत्येक महिन्याला आम्ही आमच्या कमाईतला सगळ्यात मोठा हिस्सा वाचून अशोकच्या आईवडिलांना पाठवत होतो. कारण ते हात जोडून आम्हाला म्हणाले होते की आम्ही घेतलेलं कर्ज फेडायला मदत करा. तुम्ही दोघं थोडी आमची साथ द्या. शेवटी हे सगळं तुमचंच होणार आहे. मी माझ्या आईने लग्नात घातलेले दागिने मोडले. अशोकने त्यांची पहिली गाडी घेण्याचे स्वप्न सोडले. मी 2-2 कामं करत होते. अशोक सुट्टीच्या दिवशी पण ओव्हरटाईम करत असायचे. आम्ही दोघं विचार करत होतो की आज जो त्याग करत आहे तोच उद्या आमच्या भविष्याचा पाया असेल. एक दिवशी आम्ही गावी आलो. त्या रात्री जेव्हा घरातले सगळे लोक पाहुणे गप्पा मारत बसले होते, त्या दिवशी माझे सासरे म्हणाले, आम्ही निर्णय घेतला आहे. आमचं घर, आमची सगळी संपत्ती आमच्या दोन्ही मुलींच्या नावावर होईल. काही क्षण मला असं वाटलं की ते पुढे बोलतील की मुलासाठी वेगळी दुसरी संपत्ती ठेवली आहे. पण माझी सासू हसून म्हणाली, मुलगा काय कुठेही राहू शकतो. मुलांमध्ये कमवण्याची शक्ती असते, पण मुलीचे भविष्य अगोदर सुरक्षित करायला लागते. सासूचं बोलणं ऐकून माझा श्वास थांबला. मी माझ्या नवऱ्याकडे अशोककडे बघितलं. त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. मान खाली घालून बसले. माझ्या दोन्ही नंदा एकमेकींच्या तोंडाकडे बघून हसत होत्या. त्यांचे नवरे पण मान खाली घालून गालातल्या गालात हसत होते. तेवढ्यात माझी सासू माझ्याकडे बघून म्हणाली, प्रिया, तुला पण या सगळ्याचे वाईट वाटायला नाही पाहिजे. शेवटी सुनेचं घर तर तिच्या नवऱ्यासोबतच असतं. त्यावेळी मला असं वाटलं की कुणीतरी माझ्या अस्तित्वावर घाव घातला आहे. मला काहीतरी बोलायचं होतं, पण माझ्या घशातून शब्द बाहेर येत नव्हते. तेवढ्यात माझ्या सासऱ्यांनी अजून एक कागद काढून त्यांच्या मुलींच्या समोर ठेवला. त्यांनी आमचे जुने घर त्यांच्या दोन्ही मुलींच्या नावावर केलं होतं आणि त्या घराच्या डागडुजीचा सगळा खर्च मी आणि माझ्या नवऱ्याने केला होता. पण आज त्या पैशाबद्दल कोणी नाव पण काढलं नव्हतं. माझी सासू मला म्हणाली, प्रिया, उद्या जाताना हा मिठाईचा बॉक्स घेऊन जा. आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि आज तुझ्या सासऱ्यांनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. आज पहिल्यांदा माझे हात थरथरत होते. मी तो बॉक्स घेऊन तिथेच बाजूला टेबलवर ठेवला. घरी परत येताना पूर्ण वाटेत आम्ही दोघं एकमेकांशी बोललो नाही. मी खिडकीतून बाहेर बघत होते. माझे डोळे भरून आले होते. घरी पोहोचल्यावर शेवटी मी त्यांना म्हणाले, अहो, तुम्ही तिथे काही का बोलला नाही? अशोक फक्त एवढंच म्हणाले, आत्ता माझी बोलायची इच्छा नाही. त्यांचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे तुटून गेले. आत्ता नाही. 5 वर्षांची आपली मेहनत अशीच लुटली गेली.
आणि त्यांच्याजवळ फक्त बोलायला 2च शब्द होते. त्यांनी माझ्याकडे बघितलं पण नाही आणि खोलीत निघून गेले. रात्रभर मला झोप लागली नाही. मला असं वाटलं की कदाचित माझं लग्न पण खोटं होतं. मी सकाळी उठले. अशोक माझ्या अगोदरच उठले होते. टेबलवर सगळ्या फायली पडल्या होत्या. बँकेची स्टेटमेंट, काही जुन्या पावत्या आणि एक पाकीट ठेवलेलं होतं. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि खूप शांत स्वरात म्हणाले, प्रिया, 2 दिवसात आपण हे शहर सोडायचं आहे. पण त्या अगोदर आईला आणि बाबांना एक असा हिशोब दाखवायचा आहे, तो बघून त्यांची करोडोची संपत्ती पण ओझं वाटायला लागेल. आत्तापर्यंत मी आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. पण इथून पुढे मी फक्त तुझा नवरा असेन. आज सकाळी मला समजले की अशोक काल रात्री एवढे शांत का होते. ते कमजोरीमुळे शांत बसले नव्हते, तर त्या माणसाची शांती होती ज्याने निर्णय घेतला होता की आता उत्तर भांडून वाद घालून नाही तर पुराव्याने देणार. त्यांनी टेबलवर असलेल्या फाईल माझ्याकडे दिल्या. त्यात मागच्या 5 वर्षापासून असलेले बँकेचे स्टेटमेंट, माझ्या दागिन्यांची विकलेली पावती, चेक आणि सासऱ्यांनी सही केलेला एक कागद होता. तो कागद मी उघडला. त्यात स्पष्ट लिहिले होते की अशोक आणि प्रियाने दिलेले पैसे घराचे कर्ज फेडण्यासाठी वापरले जाणार आहेत. भविष्यात संपत्तीचा अधिकार सुरक्षित राहील आणि त्याखाली सासऱ्यांची सही होती. ते वाचून माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी म्हणाले, अशोक, तुमच्याजवळ पुरावे होते, तर तुम्ही कालच तिथे का दाखवले नाहीत? अशोकने मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, जर मी तिथे सगळ्यांच्या समोर बोललो असतो तर सगळे बोलले असते की मुलगा लालचीपणामुळे बहिणींशी भांडत आहे. पण आज सत्य स्वतः बोलेल. त्याचवेळी त्यांनी एका वकिलांना फोन केला. 2 तासात आम्ही दोघं त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. त्या वकिलांनी सगळे कागद बघितले आणि म्हणाले, जर हे पैसे फसवणूक करून किंवा धोका देऊन घेतलेले असतील तर आपण त्यांच्यावर केस करू शकतो. पण त्या अगोदर तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना एक संधी देऊन बघा. त्या दिवशी आम्ही परत गावी गेलो. सगळ्यांना परत घरी बोलवण्यासाठी फोन केला. माझी सासू फोनवर टोमणा मारत म्हणाली, एवढी घाई का आहे? निर्णय तर झाला आहे ना? आईचं बोलणं ऐकून अशोक फक्त एवढंच म्हणाले, हो आई, आज पण निर्णयच होणार आहे. पण यावेळी पूर्ण सत्य सगळ्यांच्या समोर असेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा वातावरण पूर्ण वेगळं होतं. माझ्या दोन्ही नंदा त्यांच्या नवऱ्यांसोबत खूप आत्मविश्वासाने बसल्या होत्या. सासूच्या चेहऱ्यावर जिंकण्याचे भाव होते आणि सासरे पेपर वाचण्याचे नाटक करत होते. आम्हाला बघून माझी सासू म्हणाली, आता काय नवीन नाटक काढलं आहे? अशोक न चिडता शांत स्वरात म्हणाले, नाटक नाही आई, हिशोब आहे. असं म्हणत त्यांनी बॅगमधून काढून त्या फाईल टेबलवर ठेवल्या. सगळ्यात अगोदर त्यांनी बँकेचे स्टेटमेंट उघडले आणि त्यात आम्ही बाबांना दिली असलेली रक्कम सगळ्यांच्या समोर सांगितली. हे ऐकून माझी सासू लगेच म्हणाली, म्हणून काय झालं? मुलाने आई बापाची मदत केली होती. अशोक हसले आणि म्हणाले, अच्छा, मग आई हे रेकॉर्डिंग ऐक. असं म्हणत त्यांनी फोनवर असलेले रेकॉर्डिंग सुरू केले. त्यात सासऱ्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. ते म्हणाले, अशोक, तुम्ही लोक आम्हाला पैसे देत जा. कर्ज फेडल्यानंतर ही सगळी संपत्ती तुमचीच असेल. आम्ही फक्त ती सांभाळत आहोत. हे ऐकून घरात शांतता पसरली. त्यांच्या बहिणींचे चेहरे उतरले. माझी सासू घाबरली आणि म्हणाली, या तर सगळ्यात जुन्या गोष्टी आहेत. अशोकने दुसरे पेपर समोर ठेवले आणि म्हणाले, हे प्रियाचे दागिने विकलेल्या पावत्या आहेत. हे पैसे या घराच्या डागडुजीसाठी वापरले होते आणि हे प्रियाच्या पगाराचे बिल, जो घरात सोफा सेट आणला होता त्याचा आहे. माझी नणंद स्वाती आत्तापर्यंत शांत बसली होती. ती हळू आवाजात म्हणाली, आई, तू तर कधीच सांगितलं नाहीस. अशोकदादाने एवढा पैसा घरात दिला होता. त्यावेळी सासरे पहिल्यांदा घाबरले होते. ती हळू आवाजात म्हणाली, अशोक, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्यांचं बोलणं ऐकून अशोक काही बोलले नाहीत. ते खूप शांत होते. ते म्हणाले, बाबा, मी कधी संपत्तीची हाव केली नाही. मला फक्त माझं घर हवं होतं. पण तुम्ही आमच्या विश्वासाचा उपयोग करून घेतला. जर त्याच दिवशी बोलला असता की हे सगळं तुम्ही तुमच्या मुलींना देणार आहात
तर आम्ही दोघांनी तुम्हाला 1 रुपया पण दिला नसता आणि आज आम्ही आमचं स्वतःचं नवीन घर खरेदी केलं असतं. माझी सासू अजून पण तिच्या बोलण्यावर अडून बसली होती की मुली पण माझ्या पोटच्या आहेत. अशोकने माझ्याकडे बघितले. त्यांच्या डोळ्यात ना राग होता आणि नाही तिरस्कार, फक्त एक वेगळी शांती होती. ते खुर्चीवरून उठून उभे राहिले. त्यांनी त्यांच्या आई वडिलांकडे बघितले आणि खूप शांत स्वरात म्हणाले, आज तुम्ही मला हे सांगितलं की या घरावर माझा काही हक्क नाही. मग ठीक आहे, आता तुम्ही माझा एक निर्णय ऐका. असं म्हणत त्यांनी माझा हात पकडला. मी हैराण होऊन त्यांच्याकडे बघत राहिले. नंतर ते म्हणाले, आई बाबा, मी आणि प्रिया 2 दिवसांच्या आत हे घर आणि नाती कायमची सोडणार आहोत. पण यावेळी आम्ही शांतपणे जाणार नाही. जाण्याअगोदर 5 वर्षांचा पूर्ण हिशोब घेणार. हे ऐकून माझ्या दोन्ही नंदांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास गायब झाला. माझे सासू सासरे पण घाबरले, कारण त्यांना पण माहीत नव्हतं की अशोकजवळ असे कुठले सत्य आहे जे दुसऱ्या दिवशी त्यांचे आयुष्य पलटणार होतं. रात्रभर मला झोप लागली नाही, पण सगळ्यात जास्त हैराणी मला अशोकच्या शांत बसण्यावर होत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक लवकर उठले. सगळी कपडे बॅगेत भरली. मी हैराण होऊन म्हणाले, अहो खरंच आपण हे घर सोडून जाणार आहोत का? अशोक माझ्या डोळ्यात बघून म्हणाले, हो, आता आपण या घरात एक क्षण पण थांबायचं नाही, जिथे माझ्या बायकोच्या इज्जतीची काही किंमत नाही. 8 वाजता आम्ही हॉलमध्ये आलो. माझे सासू सासरे, नंदा आणि त्यांचे नवरे अगोदरच चहा नाश्ता करत बसले होते. अशोक शांत आवाजात म्हणाले, आई बाबा, आम्ही कायमचे घर सोडून निघालो आहोत. यापुढे तुम्हाला आमच्या दोघांकडून 1 रुपया पण मिळणार नाही. हे ऐकून माझी सासू हसायला लागली आणि म्हणाली, नाटक करू नका, 2-4 दिवसात आपोआप परत याल. अशोकने हातातली फाईल टेबलवर ठेवली आणि म्हणाले, आई, हे नाटक मी मागच्या 5 वर्षापासून करत आलो आहे, एक मुलगा बनून. आता खरं तुमच्या डोळ्यांनी बघा. फाईल उघडताच सासऱ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यात बँकेचे स्टेटमेंट, माझ्या दागिन्यांच्या पावत्या होत्या. सगळे कागद होते. सगळी रक्कम मिळून 70 लाख होती. प्रत्येक कागदावर सासऱ्यांची सही होती. अशोक म्हणाले, हे दान नव्हते. तुम्ही बोलला होता की गुंतवणूक आहे, नंतर तुला तुझा हिस्सा मिळेल. आता जर मला माझा हिस्सा मिळणार नसेल तर माझे पैसे मला परत द्या. माझी मोठी नणंद स्वाती म्हणाली, आता तू आईबाबांवर केस करणार आहेस का? अशोक म्हणाले, मी नाही, माझा वकील करणार आहे. तेवढ्यात दार वाजलं. 2 वकील आणि कोर्टाचे अधिकारी आले होते. त्यांनी नोटीस माझ्या सासऱ्यांच्या हातात दिले. त्यात लिहिलं होतं की सगळी रक्कम व्याजासहित 1 महिन्याच्या आत परत करावी. नाही केली तर संपत्तीवर कायद्याने केस केली जाईल. सासूचे हातपाय थरथर कापायला लागले. त्या म्हणाल्या, अशोक, तू तुझ्या आईबापाला कोर्टात घेऊन जाणार आहेस का? अशोकचे डोळे भरून आले. ते म्हणाले, ज्या दिवशी तू तुझ्या सोन्याचे दागिन्यांचे पैसे घेऊन म्हणाली होतीस की हे घर तुमचं आहे, त्या दिवशी तुम्ही माझे आईबाबा होता. पण 2 दिवसापूर्वी तुम्ही हे सिद्ध केलं आहे की मी फक्त तुमच्यासाठी ATM आहे. घरात शांतता पसरली. माझ्या दोन्ही नंदा एकमेकींकडे बघायला लागल्या. त्यांना पहिल्यांदा समजलं होतं की जी संपत्ती मिळाल्यावर त्या खुश होत होत्या, आता ती कायद्याच्या काचाट्यात अडकू शकते. सासऱ्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ते हळू आवाजात म्हणाले, अशोक, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. पण यावेळी अशोक थांबले नाहीत. त्यांनी माझा हात पकडला आणि बॅग घेऊन दाराकडे निघाले. जाताना ते फक्त एवढंच म्हणाले, ज्या घरात मोलाच्या आणि सोन्याच्या त्यागाची काही किंमत नसते, तिथे भिंती तर असतात, पण कुटुंब कायमचे तुटते. काही महिन्यांनी कोर्टात समझोता झाला. माझ्या सासऱ्यांना नाईलाजाने त्यांची एक संपत्ती विकून आमची सगळी रक्कम व्याजासहित परत द्यायला लागली. त्याच पैशातून आम्ही आमचे स्वतःचे हक्काचे एक नवीन घर खरेदी केले. वास्तुशांतीच्या दिवशी अशोकने दारावर आमच्या दोघांच्या नावाची नेमप्लेट लावली. मी हसत म्हणाले, फक्त आपल्या दोघांचे? अशोकने माझा हात पकडला आणि म्हणाले, हो, कारण नाती परंपरेने नाही
तर सन्मानाने बनत असतात. ज्या दिवशी सन्मान संपतो त्या दिवशी सगळ्यात मोठे घरसुद्धा फक्त माती आणि विटांचे बनवून राहते.